सांगलीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय। त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलेली आहे। आज विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। त्यांनी अपक्ष आणि काँग्रेस उमेदवार म्हणून एकूण 3 उमेदवारी अर्ज दाखल केलेत। त्यांच्या रॅलीमध्ये मोठा जनसमुदाय लोटल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। यामुळे सांगलीकरांना संबोधित करताना विशाल पाटील भावुक झाले होते। इंडिया आघाडी संयुक्तपणे जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। इंडिया आघाडी एकत्र असल्याचा संदेश देण्यासाठी एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचंही कळत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या इंडिया आघाडीचा संयुक्त जाहीरनामा तयार झालाय आणि पुढील 2 ते 3 दिवसात हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाऊ शकतो। सांगलीतून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी 3रा उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीत तणाव वाढलाय। तिन्ही पक्षांच्या अधिकृत जागा वाटप झाल्यास जर कोणी बंडखोरी करत असेल तर त्या पक्षानं त्या थांबवल्या पाहिजे असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी कांग्रेसला दिला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तर विशाल पाटलांना एबी फॉर्म दिला नाही। त्यांच्या सोबत अजूनही संवाद सुरू आहे असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलंय। संजय राऊत सांगलीमध्ये आधीच गोंधळ घालून गेलेत अशी टीका काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी केली। शेतकऱ्याच्या मुलाचा बळी जाऊ नये ही आमची भूमिका आहे अशा शब्दात त्यांनी चंद्रहार पाटलांनाही साथ घातली। सांगलीत भव्य रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करत विशाल पाटलांनी जाहीर सभाही आज घेतली। या सभेत वसंतदादांच्या आठवणीत ते भावुक झाले होते। वसंतदादांचे आई वडील मयत पावले। 2 वर्ष व्हायच्या आधी वसंतदादा। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी सांगलीचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांना प्रत्युत्तर दिलं। सांगलीमध्ये कोणाचे मुलं शेतकऱ्यांचे नाहीत असा सवाल बाळासाहेब थोरातांनी विचारलाय। शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसनं उघडपणे सांगावं असं थेट आव्हानच चंद्रहार पाटलांनी केलं होतं। यावर बोलताना सांगलीतले सर्व मुलं शेतकऱ्यांची मुलं आहेत असं थोरातांनी म्हटलंय।